Machinder, Maharashtra Society Welfare we have helped us. He will explain you in Marathi as to हे ऑनलाइन रजिस्ट्रेशन काय आहे आणि ई ऑर्डर कसं जनरेट करते आणि एम्पैनलमेंट का प्रोसीजर क्या है, एवरीथिंग इज ऑनलाइन. तो एक कैसा होगा, क्या होगा, ही विल एक्सप्लेन. नमस्कार, माझं नाव मच्छिंद्र तळेचे आहे. मी आता तुम्हाला ऑनलाईन सोसायटी रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्याबद्दल माहिती देतो. ऑनलाईन सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट तयार केली आहे. त्या वेबसाईटचं नाव असं आहे www.mahasahkar.maharashtra.gov.in. ही साईट आहे. याच्यावर जाऊन आपण आपल्या सोसायटीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो. ते कसं करायचं ते आता आपण बघू. ह्या साईटवर गेल्यानंतर प्रथम एक मेन पेज ओपन होतं. ते अशा प्रकारे असतं. त्याच्या खालच्या साईडला एक आपण मराठी ओपन होते. वेबसाईट ओपन केली की ते मराठीमध्ये ओपन होते. त्याच्यानंतर वरती ऑप्शन दिला आहे इंग्लिश मध्ये पण करू शकतो. त्याला इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही ऑप्शन दिले आहेत. तर आता याच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण त्याला इंग्लिश मध्ये घेतलेलं आहे. तर त्याच्या खालच्या साईडला ऑप्शन अदर लिंक मध्ये ऑप्शन दिला आहे त्याच्या सोसायटी लॉग इन. तर रजिस्ट्रेशन करताना प्रथम सोसायटी लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं. सोसायटी लॉग इन वर क्लिक केल्यानंतर एक या प्रकारे अशी विंडो ओपन होते. तिथे दिलं युजर नेम, एक पासवर्ड दिलाय. आणखी त्याच्या खालच्या साईडला न्यू युजर क्लिक हिअर असा एक ऑप्शन दिलाय. जर आपली सोसायटीचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर आपण वर युजर नेम आणि पासवर्ड देऊन डायरेक्ट आपण लॉग इन करू शकतो. पण पहिल्यांदा जर आपल्या सोसायटीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर न्यू युजरवर क्लिक करावं लागतं. आपण न्यू युजरवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो या प्रकारे ओपन होते. ते वरती दिलं आहे त्याच्या क्रिएट अ न्यू अकाउंट. त्याच्यात काही बेसिक इन्फॉर्मेशन दिले आहे ते आपल्याला भरावे लागतील. त्याच्यानंतर एक अकाउंट टाईप म्हणजे आपली हाऊसिंग सोसायटी. त्याच्यानंतर युजर नेम, ईमेल, पासवर्ड. आणखी तो पासवर्ड कन्फर्म करायचा परत एकदा कन्फर्म पासवर्ड द्यावा लागतो. आणि खाली दिलाय क्रिएट युजर. क्रिएट युजर वर क्लिक केल्यानंतर आपलं अकाउंट तयार होतं. त्याच्यानंतर अकाउंट तयार झाल्यानंतर या प्रकारे पदे इकडे फॉर्मॅट दिलाय. कशा प्रकारे आपल्याला माहिती भरायची आहे ती एक सोसायटीचं उदाहरण दिलं आहे. अटलांटिक सागर पेज नंबर 281 जरा उघडायचं. पेज नंबर 281 हे अगोदरच गोळा करायचं ना, जेणेकरून भरायला सोपं. त्याच्यात एक फॉर्म दिला आहे. त्याच्यात आपल्या हाऊसिंग सोसायटीची माहिती याच्यात पूर्ण आपण भरून घेतली की आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं एकदम सोपं आहे. ह्या प्रकारची एक विंडो ओपन होते क्रिएट युजर केल्यानंतर. जिथे आपल्याला सोसायटीची माहिती भरायची आहे. आपल्या जी माहिती आपण ज्या फॉर्मवर भरणार आहोत तीच माहिती आपल्याला इकडे भरायची आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट, त्याप्रमाणे सोसायटी नाव आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोसायटी टाईप. सोसायटी टाईप सिलेक्ट करताना एकदम काळजीपूर्वक सिलेक्ट करावा लागतो. ज्या सोसायटी तिथे दिल्या आहेत 100 व त्यापेक्षा जास्त सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्था आणि एक ऑप्शन आहे तो सहकारी गृहनिर्माण संस्था 100 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या. तर इकडे आपण चुकीचं सिलेक्शन केलं तर ते चेंज होत नाही. आपली सोसायटीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन रिजेक्ट केलं जातं DDR कडून. त्यामुळे हा ऑप्शन एक सिलेक्ट करताना एकदम काळजीपूर्वक करावा लागतो. जर 100 पेक्षा कमी मेंबर असतील तर 100 गृहनिर्माण संस्था 100 पेक्षा कमी सभासद असणारा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणखी 100 पेक्षा जास्त सभासद असतील तर 100 व त्यापेक्षा जास्त सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्था हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सोसायटी कोड आणि सोसायटी क्लास हा ऑटोमॅटिकली फिलअप होतो. त्याला तो भरायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर एक बेसिक इन्फॉर्मेशन दिले सोसायटी रजिस्ट्रेशन ऍड्रेस. सो ज्यावेळी सोसायटी आपली रजिस्ट्रेशन झाली त्यावेळीचा जो ऍड्रेस असेल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वगैरे वरती तो ऍड्रेस आपल्याला इकडे भरायचा आहे. त्याचप्रमाणे जर आपल्या आता सोसायटीचं रिडेव्हलपमेंट झालं वगैरे किंवा ऍड्रेस चेंज झाला तर ऍड्रेस जर चेंज झाला असेल तर आपल्याला इकडची माहिती जी आहे ती भरायची आहे. जर चेंज नसेल ऍज इट इज ऍड्रेस असेल तर इथे काही भरायची आवश्यकता नाही. त्यानंतर परत एक ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर. हा मोबाईल नंबर हा म्हणजे चेअरमॅन किंवा सेक्रेटरी किंवा ट्रेझरर कोणापैकी कोणताही एकाचा असेल तर चालू शकतो. त्यानंतर जर सोसायटीचा लँडलाईन असेल तर लँडलाईन नंबर. त्याच्यानंतर सोसायटीची मेंबर प्रोफाइल, एक ज्युरिडिक्शन, नंबर ऑफ मेंबर्स किती आहेत,
ऍक्टिव्ह मेंबर्स, नॉन ऍक्टिव्ह मेंबर्स वगैरे जे काही असेल एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला भरायची आहे. त्याच्यानंतर सोसायटी मॅनेजमेंट प्रोफाइल म्हणून एक खालच्या साईडला त्याच्यानंतर एक विंडो असेल. त्याच्यात चेअरमॅनचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, सेक्रेटरी नाव, सेक्रेटरीचा मोबाईल नंबर, आणखी जर लिक्विडेटर अपॉइंटमेंट केलेला असेल तर त्यांचं नाव आणखी मोबाईल नंबर जो काही असेल ते. परत त्याच्यानंतर इलेक्शन डेट, एजीएम डेट, ऑडिट इयर, लास्ट ऑडिट डेट वगैरे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला भरायचे आहे. त्याच्यानंतर इकडे खाली एक ऑप्शन दिला आहे अपलोड सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणून. जे आपण आपल्या सोसायटीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते आपण स्कॅन करून पहिलं ठेवायचं आहे. ते स्कॅन जेपीजी फॉर्मॅट किंवा पीडीएफ फॉर्मॅट मध्ये, पण त्याची साईज ही 1 MB पेक्षा कमी असावी. 1 MB पेक्षा जास्त साईज असेल तर ते अपलोड होणार नाही. त्यामुळे स्कॅन करताना आपण त्याची साईज कमी घेऊन स्कॅन करायचं. तर त्याच्यानंतर अपलोड वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल. तिथे दिलेलं आहे फाईल निवडा. त्याच्यानंतर फाईल निवडावर क्लिक केल्यावर आपल्याला एक फाईल आपण जी असेल तिथे सेव्ह केलेली ती फाईल सिलेक्ट करायची आहे. आणखी फाईल सिलेक्ट केल्यानंतर 1-2 सेकंद, 2 ते 4 सेकंदात असा एक मेसेज की फाईल अपलोड झाली आहे म्हणून. त्याच्यानंतर फाईल अपलोड झाली आहे. त्याच्यानंतर हे सर्व प्रोसेस झाल्यावर एक इथे खाली 2 ऑप्शन दिले आहेत, सेव्ह आणि प्रिंट. तर हे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला सेव्ह वरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून ती आपली इन्फॉर्मेशन सेव्ह झाली पाहिजे. पण ज्या टाइमिंगला आपण न्यू युजरवर क्लिक केलं आणखी आपला युजर क्रिएट करायला स्टार्ट केलं तर त्या सेकंदापासून ते सेव्ह करण्याच्या टाइम पर्यंत हा पूर्ण कालावधी 4 मिनिटाचा असेल फक्त. तर 4 मिनिटात तुम्ही एवढं सगळे प्रोसेस केलं तर तुमची इन्फॉर्मेशन सेव्ह होणार. नाहीतर जे इकडे तुम्ही दिसतंय भरलेलं इन्फॉर्मेशन तिकडे पूर्ण ब्लँक तुम्हाला दिसेल. परत जर तुम्ही सेव्ह करून लॉग आउट केलं आणि लॉग इन करून बघितलं तर पूर्ण ब्लँक दिसणार तुम्हाला. जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरली तिथे काहीच नसणार. हा, त्यासाठी हा फॉर्म दिलाय ना, तो एक फॉर्म दिलाय. त्या फॉर्मवर आपण माहिती भरून घेतली ना. थोडा फॉर्म भरताय तो. नाही, आता तुम्ही त्यात हे करू शकता, अपडेट करेक्शन करू शकता. कंपल्सरी काही फील्ड कंपल्सरी आहेत त्याच्यात. हा सेव्ह नाही होत. सुरू पहिल्यापासून नाही करायचं. ही स्टार्टिंगची विंडो इथून आपण करतो ना, हा आयडी पासवर्ड तोच राहणार. फक्त जी आपण जी विंडो ओपन होते ना स्टार्टिंगची, आपण सोसायटीची माहिती भरतो ही आपल्याला परत भरावी लागेल. हा, एडिट करू शकतो. एडिट करू शकतो. फक्त 1 मिनिट. हा ऑप्शन सोडून, सोसायटी टाइप ऑप्शन सोडून बाकी कोणती फील्ड तुम्ही एडिट करू शकता नंतर. फक्त तिथे तुम्ही एडिट नाही करू शकत. ती एकदा सिलेक्ट केली की ती कायमस्वरूपी सिलेक्ट होणार. पासवर्ड आपला द्यायचा का सोसायटी? नाही, आपल्याला जो योग्य वाटेल तो सोसायटी कडून आपण करणार. जो आपल्याला पासवर्ड योग्य असेल, आपला युजर नेम आणि पासवर्ड अवेलेबल असेल. युजर नेम आपल्याला तिथे दाखवतं, अवेलेबल असेल तर युजर नेम अवेलेबल म्हणून सांगतात. नाहीतर युजर नेम अवेलेबल नसेल तर नॉट अवेलेबल म्हणून तिथे युजर नेम तुम्ही टाकलं की तिथे दाखवलं तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड. युजर नेम क्रिएट करतात. विसरला असेल तर युजर नेम विसरला असेल तर तुम्हाला रजिस्टरच्या ऑफिसला जाऊन तो घ्यायला लागेल. पासवर्ड विसरला असेल तर फॉरगेट पासवर्ड करून घेता येतं. रजिस्ट्रेशन केलं, आपल्या सोसायटीची इन्फॉर्मेशन भरली. त्याच्यानंतर हे इन्फॉर्मेशन भरल्यानंतर त्याचं व्हॅलिडेशन होणं हे खूप महत्त्वाचं असतं. ते व्हॅलिडेशन झालं की नाही ते कसं पाहायचं ते आता आपण बघू. सोसायटी व्हॅलिडेशन करण्यासाठी चेक करण्यासाठी परत आपण जी साइट आहे www.mahasarkar.maharashtra.gov.in त्या साइटवर जायचं. त्याच्यानंतर आपण परत मेन पेजला जायचं. मेन पेज वरती गेल्यानंतर आता वरच्या साइडला एक ऑप्शन दिलाय ई गव्हर्नन्स अँड आयटी सिस्टम. त्या सिस्टमवर त्या याच्यावर क्लिक केल्यावर एक ड्रॉप डाउन मेनू होतो. त्याच्यात खाली ऑप्शन दिला आहे की ऑनलाइन सोसायटी व्हॅलिडेशन मॉड्यूल म्हणून एक ऑप्शन दिला आहे. व्हॅलिडेशन चेक करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करणं गरजेचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या प्रकारची एक विंडो ओपन होईल. ही विंडोच्या राईट साइडला एक खालच्या साइडला एक ऑप्शन दिला असेल चेक ऑनलाइन स्टेटस ऑफ हाऊसिंग सोसायटी व्हॅलिडेशन.
आता आता व्हॅलिडेशन झालं की नाही चेक करण्यासाठी परत त्याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागतं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या प्रकारची एक विंडो ओपन होते. त्याच्यात एक इन्फॉर्मेशन जे आपण सोसायटी आपल्या माहिती आहे ते एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे. संस्थेचा प्रकार, जिल्हा, तालुका, गृहनिर्माण संस्थेचं नाव टाकायचं. संस्थेचं नाव टाकलं त्यानंतर गृहनिर्माण प्रकार टाकण्याची काही आवश्यकता नाही. संस्थेचं नाव, सोसायटीचं नाव नाही टाकलं तरी पण चालू शकतं. जो सोसायटीचा नंबर आहे त्याचे 4 डिजिट असतात ना सोसायटी नंबरचे, ते 4 डिजिट टाकले तिथे. आणखी शोध त्याच्यावर क्लिक केलं तर जे त्या नंबरच्या ज्या सोसायटी आहेत जेवढ्या रजिस्ट्रेशन झालेल्या असतील त्या नंबरच्या, त्या सगळ्या तुम्हाला इथे खालच्या साईडला दाखवतील. त्याप्रमाणे त्याच्यात आपण बघायची की आपली सोसायटी कोणती आहे. याच्यात बघा दाखवलेलं आहे एक सोसायटी, सेम नावाच्या 2 सोसायटी आहेत, 2 त्याचे अकाउंट आहेत. एक रिजेक्ट झालंय, एक अप्रूव्ह झालंय. इकडे खाली दाखवलं आहे. तर त्याप्रमाणे आपले जर आपण आपल्या सोसायटीची माहिती टाकली तर आपल्या सोसायटी ज्या आपल्या सोसायटीचं जे एबीसीडी सोसायटी असेल त्या नावाच्या जेवढ्या सोसायटी असतील किंवा त्या 5290 नंबर जो असेल, XYZ काही नंबर असेल, त्या नंबरच्या तेवढ्या सोसायटी आपल्याला तिथे दिसतील. सोसायटी व्हॅलिडेशन चेक झाल्यानंतर आपली जर सोसायटी अप्रूव्ह झालेली असेल तर आपल्याला मॅन्डेटरी रिटर्न अपलोड करणं आवश्यक आहे. तर ते मॅन्डेटरी रिटर्न कसं अपलोड करायचं ते आता बघू. पण हे मॅन्डेटरी अपलोड करण्यासाठी सोसायटी अप्रूव्ह होणे गरजेचे आहे. जर अप्रूव्ड सोसायटी नसेल तर मॅन्डेटरी रिटर्न अपलोड करता येत नाही. त्यासाठी आपण परत आपल्या महासरकार.महाराष्ट्र साइटवर जायचं. नंतर मेन पेजवर परत आपल्याला आपण पहिल्या प्रेझेंटेशन मध्ये बघितलं त्याप्रमाणे सोसायटी लॉगिन ऑप्शन दिला आहे, त्याच्यामध्ये जायचं. पण आता इकडे आपल्याला न्यू युजरवर क्लिक करायची गरज नाही, कारण आपला रजिस्ट्रेशन ऑलरेडी आपण करून घेतलाय. तर आपला जे युजर नेम आपण क्रिएट केलंय ते आणि पासवर्ड टाकायचे खाली इकडे, आणखी लॉगिन करायचं आहे. ते लॉगिन केल्यानंतर आता ह्या प्रकारची एक नवीन विंडो ओपन होते. तिथे ऑप्शन दिलेले असते तुम्हाला अपडेट प्रोफाइल, डीम कन्व्हेन्स, मॅन्डेटरी रिटर्न्स आणि ऑडिटर सिलेक्शन. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आता आपल्याला बघायचं आहे फक्त मॅन्डेटरी रिटर्न्स कशा प्रकारे करता येईल. मॅन्डेटरी रिटर्न्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ह्या प्रकारे एक नवीन विंडो ओपन होईल. तर त्याच्यानंतर पहिला ऑप्शन दिला आहे सिलेक्ट इयर. तर आपल्याला इयर सिलेक्ट करावं लागेल, कोणत्या इयरचा आपल्याला मॅन्डेटरी रिटर्न अपलोड करायचा आहे. ते 11-12 असेल, 12-13 जे पण इयर असेल, आता 15-16चं जे असेल ते इयर सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ती प्रोसेस करायची आहे. तर पहिला दिला आहे ॲन्युअल रिपोर्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ही विंडो ओपन होईल या प्रकारे. त्याच्यात ह्या विंडो मध्ये ज्या वरती सोसायटी नेम, रजिस्ट्रेशन नंबर, जे वरती बेसिक इन्फॉर्मेशन आपण सोसायटी प्रोफाइल तयार करताना ज्या भरल्या होत्या त्या ऑटोमॅटिक इकडे आपल्याला दिसतील. पण त्याच्यानंतर जे खाली मेंबर पर मंथ, कंट्रीब्युशन पर मेंबर, बाकी जे ऑप्शन दिले आहेत ते आपल्याला परत भरावे लागतील इथे, कारण ते ऑटोमॅटिकली फिल होत नाही, कारण ते आपण तिकडे भरले नव्हते. तर हे बाकीचे ऑप्शन आहेत ते आपल्याला भरायचे. ते भरल्यानंतर इकडे खाली 3 ऑप्शन दिलेत, सबमिट, कॅन्सल आणि प्रिंट. तर सबमिट वर क्लिक करून ते आपली माहिती सेव्ह करायची आहे तिथे. सेव्ह केल्यानंतर एक या प्रकारचा वरती तुम्हाला मेसेज येतो, इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. ओके केलं की तुमची माहिती सेव्ह होणार. त्याच्यानंतर आता पुढे 6 टाइप दिलेले आहेत. इथे फक्त आपल्याला ह्यामध्ये अपलोड करायचं आहे. त्या आपण त्यांनी माहिती सांगितली, ऑडिट रिपोर्ट, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे पण आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे. तर अपलोड ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या प्रकारची एक विंडो ओपन होईल. तिथे दिलं आहे ब्राउज करून दिलं आहे. तर ती आपली जी फाईल असेल 1 MB पेक्षा कमी PDF साईज मध्ये, ती तिथे सिलेक्ट करायची. मग इथे जे फाईलचं नाव असेल ते इथे शो करेल, जे पण आपण फाईलला नाव देऊ ते अपलोड झाल्यावर. आणखी इथे खाली ऑप्शन दिले दाखल करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपली फाईल सेव्ह होईल. जे आपण अपलोड करणार ते ज्याप्रमाणे ही प्रोसेस केली त्याचप्रमाणे उर्वरित ज्या प्रोसेस आहेत त्या आपण करायच्या आहेत, त्या सेव्ह होतील. आता आपण बघणार आहोत ऑडिटर लॉगिन आणि ई ऑर्डर कशी जनरेट करायची ती. त्याच्यासाठी आपल्याला परत आपली जी साइट आहे महासरकार.महाराष्ट्र.gov.in त्या साइटवर जायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला त्या साइटवर गेल्यानंतर मेन पेजला
जसं मगाशी सोसायटी लॉगिन होतं तसं आता तिच्या बाजूला एक ऑप्शन असेल की ऑडिटर्स लॉगिन. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन केल्यावर ही विंडो ओपन होईल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर जे आपलं युजर नेम आणि हे असेल पासवर्ड ते टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ह्या प्रकारे एक विंडो ओपन होईल. त्याच्यानंतर लॉग इन झाल्यावर तिथे दिलाय व्ह्यू प्रोफाईल सोसायटी सिलेक्शन. ते पहिला ऑप्शन आहे व्ह्यू प्रोफाईल. त्याच्यात तुम्ही ज्यावेळी प्रोफाईल क्रिएट करता त्याच्यानंतर त्या प्रोफाईल मध्ये आता आपण एडिट करू शकत नाही. त्याला प्रोफाईलला ऑडिटर प्रोफाईलला एडिट हा ऑप्शन दिलेला नाही. त्याच्यात काही एडिट होऊ शकत नाही. तर आपल्याला सोसायटी सिलेक्शन बघायचं आहे. तर सोसायटी सिलेक्शन वर क्लिक केल्यानंतर या प्रकारे विंडो ओपन होईल. तिथे दिलेलं आहे सोसायटी फिल्टर, लिस्ट ऑफ इंटरेस्टेड, लिस्ट ऑफ एक्सेप्टेड सोसायटीज. तर फिल्टर सोसायटीवर क्लिक केल्यावर ह्या प्रकारे ऑप्शन आपल्याला दिसतील. ते ऑप्शन आपण भरायचे आहेत. जे पण असेल ते हे मुंबईचं आहे ते फॉर्मॅट म्हणून दिलेलं आहे. तुम्ही पुण्याचं इकडे जे पण असेल ते भरू शकता. तालुका, जिल्हा, फायनान्शियल वगैरे जे पण आणखी रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तो. जर सर्च केल्यानंतर जी पण सोसायटी असेल ते तुम्हाला इकडे खाली डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर इकडे खाली ऑप्शन दिला आहे बायपासच्या खाली क्लिक म्हणून. त्या क्लिक वर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या क्लिक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही विंडो ओपन होईल. त्याच्यावरती खूप प्रोसेस आहे की जी तुम्हाला दिसेल वरती पण ते दाखवली नाही. त्यानंतर खालच्या साईडला एक सोसायटी रेज्युलेशन आणि ऑडिटर कन्सेंट म्हणून दिलं आहे. जे सोसायटी रेज्युलेशन सोसायटीने पास केलेलं रेज्युलेशनचं लेटर असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्याची पण साईज 1 MB पेक्षा कमी असली पाहिजे. ते PDF करून आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर कन्सेंट लेटर असेल आपलं ते पण आपल्याला 1 MB च्या साईज पेक्षा कमी करून इथे अपलोड करायचं आहे. ते अपलोड झालं त्याच्यानंतर इथे खाली रिमार्क म्हणून ऑप्शन दिला आहे. तिथे आपण जो पण आपला काही रिमार्क असेल तो देऊ शकता. नाही दिला तरी पण चालू शकतो. तसं काही बंधनकारक नाही की रिमार्क द्यावा म्हणून. त्याच्यानंतर ते आपण हे सगळं भरल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट आणि बॅक 2 ऑप्शन दिले आहेत. तर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यावर आपलं जे कन्सेंट लेटर आणखी सोसायटी रेज्युलेशनची कॉपी आहे ते अपलोड होईल. त्यानंतर आपण लिस्ट ऑफ एक्सेप्टेड सोसायटी मध्ये जायचे. ज्या सोसायटी आपल्याला अलॉटेड झाल्या त्या इकडे दिसतील. आपल्याला पूर्ण जे पण आपल्याला 10, 15, 20, 25, 30 काही सोसायटी जेवढ्या आपल्याला जे असतील त्या इथे शो करतील. त्याच्यानंतर तिथे व्ह्यू ऑप्शन दिला आहे. डिटेल्स मध्ये व्ह्यू ऑप्शन दिला आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ही आपली ऑडिट ऑर्डर जनरेट होईल. ही ऑर्डर जनरेट होईल. ती अशा प्रकारे असेल. त्याच्यावरती असं इयर वगैरे काही दिलेलं नाही. एक बेसिक इन्फॉर्मेशन वरती असं दिलेलं आहे. परत ऑडिटरचं नाव वगैरे असं एक शॉर्टकट मध्ये त्यांनी एक ऑर्डर तयार केलेली आहे. ती तुम्ही प्रिंट घेऊ शकता किंवा PDF मध्ये तुम्ही सेव्ह करून तुमच्या कॉम्प्युटर वगैरे जे पण असेल तिकडे ठेवू शकता. प्रिंट घ्यायची असेल तर प्रिंट घेऊ शकता त्याची. तर आता आपण पुढे बघणार आहोत ऑडिट रिपोर्ट रेक्टिफिकेशन आणि फ्रॉड ऑडिट अपलोड कसा करायचा त्याच्या संदर्भात. त्यासाठी परत नेहमीप्रमाणे आपली जी साईट आहे महासंघ त्या साईटवर जायचं. त्या साईटवर गेल्यानंतर आपलं लॉग इन करायचं. ऑडिटर लॉग इन असेल ते आपलं ते लॉग इन करायचं पासवर्ड युजर टाकून. त्याच्यानंतर परत बघायचीच विंडो आहे जी सेम व्ह्यू प्रोफाईल आणि सोसायटी सिलेक्शन. परत सोसायटी सिलेक्शन मध्ये जायचं आहे आपल्याला. सोसायटी सिलेक्शन मध्ये गेल्यानंतर लिस्ट ऑफ एक्सेप्टेड सोसायटी म्हणून आहे. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ एक्सेप्टेड सोसायटी मध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या सोसायटी अलॉटेड झालेल्या आहेत त्या इकडे पूर्ण दिसतील. कोणत्या कोणत्या सोसायटी आहेत त्या. त्याच्यानंतर आपल्याला जे सोसायटीचा रिपोर्ट अपलोड करायचे आहेत त्या सोसायटीमध्ये आपण व्ह्यू ऑप्शन दिला आहे. त्या व्ह्यूवर क्लिक ऑप्शनवर क्लिक केला त्याच्यानंतर अशी हा प्रकारे एक विंडो ओपन होईल. तिथे सोसायटीचे डिटेल्स वगैरे असतील. हे डिटेल्स आपण ज्यावेळी भरलेले असतात त्यानंतर खाली ऑडिटर्सचे डिटेल्स वगैरे अदर कॉन्टॅक्ट्स वगैरे आहेत. सोसायटी मॅनेजमेंट प्रोफाईल हे जे आपण सोसायटी रजिस्ट्रेशन करते भरले होते त्याप्रमाणे असणार. त्याच्यानंतर हे सोसायटी व्ह्यू त्याप्रमाणे जे आहे ते इथे बेसिक त्यांनी दिलेली माहिती ती असणार. त्याच्यानंतर त्याच्या खाली असेल
ऑडिट रजिस्टर. त्याच्या खाली दिलं आहे आपल्याला ऑडिट रिपोर्ट कुठे सबमिट करायचा आहे. तिथे ऑप्शन दिला आहे सबमिट ऑडिट रिपोर्ट. इथे जाऊन आपल्याला जो ऑडिट रिपोर्ट आहे तो सबमिट करायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन विचारली आहे त्यांनी, ती आपण द्यायची आहे त्याच्यात थोडक्यात. त्याच्यानंतर इथे ऑडिट सबमिट ऑडिट रिपोर्ट, त्याच्यावरती जो ऑडिट रिपोर्ट आपण PDF फॉर्मॅट मध्ये सेव्ह केलेला असेल तो आपण इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या बरोबर खाली दिलेला सबमिट रेक्टिफिकेशन ऑडिट रिपोर्ट करू, तो पण इथे आपण ब्राउज करून जो पण असेल तो अपलोड करायचा आहे. त्याचा फाईल नेम जो पण असेल ते इथे अपलोड झाल्यावर इथे शो करेल. इथे पण सेम असेल, अपलोड केल्यावर शो करेल फाईल. इथे पण 1 MB चीच आहे का त्याच्यामध्ये? इथे साईज 3 MB आहे. 3 MB. हा, म्हणजे सिंगल एक PDF फाईल अपलोड होऊ शकते का मल्टिपल सिलेक्ट होऊ शकतात? सिंगल एक फाईल. हा, एक फाईल. त्याचप्रमाणे स्पेशल रिपोर्ट जो आपल्याला अपलोड करायचा आहे त्याच्या खाली ऑप्शन आहे. इथे वरती दिला आहे स्पेशल रिपोर्ट. इथे जो रिपोर्ट असेल तो अपलोड करायचा आहे. त्याचा फाईल नेम असेल ते अपलोड झाल्यावर इथे शो करेल. आणि त्याच्यानंतर एक खाली बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती भरायची आपण. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ऑप्शन दिला आहे सबमिट. सबमिट वर क्लिक केल्यानंतर आपली जी पण इन्फॉर्मेशन असेल ती सबमिट होईल, तिकडे सेव्ह होईल. थँक्यू. This is the first lecture. Do you think it's a first lecture? खरंच तरी चांगलं झालं. It has been wonderful. Thank you. Give it a big round of applause.